भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेस रिकामी जागा आहे। तर नद्या आणि डोंगर रांगा यांचा संबंध आपण पाहिलाय। तर बघा, नद्या लक्षात ठेवताना मी तुम्हाला क्रमाने सांगितलंय, पहिली नदी आपल्याला तापी, त्यानंतर तापीच्या खालोखाल नदी लक्षात ठेवायची आहे गोदावरी, गोदावरीच्या खालोखाल असणारी नदी भीमा आणि भीमाच्या खालोखाल असणारी नदी कृष्णा। या 4 नद्या यांच्या दरम्यान असणाऱ्या 3 डोंगर रांगा, ज्यामध्ये पहिली डोंगर रांगा आपल्याला लक्षात ठेवायची आहे सातमाळा अजिंठा, दुसरी डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि तिसरी डोंगर रांग आहे ती म्हणजे शंभू महादेव। बघा, आपल्याला आता उत्तर करायचं आहे भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेला असणारी डोंगर रांग। मग ही नदी कोणती आहे? भीमा। हिच्या उत्तरेला असणारी डोंगर रांग हरिश्चंद्र बालाघाट आणि दक्षिणेला असणारी डोंगर रांग कोणती? शंभू महादेव। म्हणजे बघा, या पद्धतीने आपण सहज उत्तर करू शकतो डोंगर रांगा आणि या डोंगर रांगांनी वेगळे केलेले नद्यांचे खोरे। ठीक आहे।